निवडणूक रोखे प्रकरणी एसबीआयची याचिका सुप्रीम कोर्टाने निकाली काढल्यानंतर निवडणूक आयोग निवडणुका 15 मार्च पर्यंत दुपारी जाहीर करू शकतात। त्यामुळे येत्या 4 दिवसात भारतात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। 60 टप्प्यामध्ये मतदान होईल असा अंदाज आहे। 2019 मध्ये 10 मार्च रोजी निवडणुका जाहीर झालेल्या होत्या। यंदा त्या 15 मार्च रोजी जाहीर होतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय अंदाज वर्तवले जात आहेत आणि साधारण काय वेळापत्रक असू शकतं? प्रज्ञा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या देशामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत। आता त्याविषयीची जी बातमी आली होती त्यानुसार 15 मार्चपर्यंत इतर 2 निवडणूक आयुक्तांच्या जागांवर नियुक्तीबाबत काही निर्णय होऊ शकतो आणि त्यासाठीची बैठक बोलावली गेली होती 15 मार्चला। पण आता नवी माहिती जी मिळते त्यानुसार 13 किंवा 14 मार्चला जी कमिटी आहे, ज्या कमिटीमार्फत निवडणूक आयुक्त नेमले जाणार आहेत, त्यांची बैठक बोलावली गेली आहे। त्यामुळे स्वाभाविक या विषयीवरून आपण यावरून असा अंदाज व्यक्त केला जातोय की 15 मार्च हा कामकाजाचा दिवस आहे, शुक्रवार आहे आणि त्या दिवशी निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात। जर 15 मार्चला दुपारी निवडणुका जाहीर झाल्या तर स्वाभाविक लगेच निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाकडे येईल आणि सुप्रीम कोर्टात एक ॲप्लिकेशन फाईल करून असं सांगू शकेल की इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची जी माहिती तुम्ही 15 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर करायला सांगितलंय ती आता करणं शक्य नाही, कारण आता कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे, आचारसंहिता लागली आहे आणि निवडणुका जाहीर झाल्यात। त्यामुळे याचे परिणाम निवडणुकांवर होतील। निवडणुकांमध्ये मतदाराच्या मानसिकतेवर याचे परिणाम होतील आणि वोटर्स इन्फ्लुएन्स व्हावेत असं कोणतंही कृत्य हे निवडणूक कार्यक्रमादरम्यान होऊ नये असा दंडक आहे। म्हणजे बऱ्याचदा आपण पाहिलं की सुप्रीम कोर्ट सुद्धा आपले जजमेंट हे निवडणूक कार्यक्रमादरम्यान देत नाही, किंबहुना त्यामुळे मतदारांवर परिणाम होईल म्हणून बऱ्याचदा निवडणूक कार्यक्रम संपल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अनेक महत्त्वपूर्ण खटल्यातील जजमेंट दिले। तर त्याच तत्वाच्या आधारे निवडणूक आयोग पुन्हा एकदा कोर्टाकडे जाऊ शकेल जर 15 मार्चला निवडणुका जाहीर झाल्या तर, आणि 15 मार्चला संध्याकाळी 5ची जी डेडलाईन आहे तोपर्यंत निवडणूक रोख्यांबाबतचे सगळे तपशील जाहीर करणं शक्य होणार नाही हे सांगू शकेल आणि त्या आधारावर कोर्टालाही निवडणूक आयोगाचं म्हणणं कन्सिडर करावं लागेल, ऐकावं लागेल। त्यामुळे आता जी शक्यता आहे की कदाचित एक महिला नव्या निवडणूक आयुक्त असतील। देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडत असेल की ज्यावेळी महिला निवडणूक आयुक्त नेमल्या जातील आणि नव्या निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीनंतर लगेच या आठवड्याच्या शेवटापर्यंत कदाचित निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, जेणेकरून इतर ज्या सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या टाळल्या जातील। जर 15 मार्चला याविषयीचे तपशील जाहीर झाले आणि पुन्हा 18 किंवा 19ला निवडणुका जाहीर झाल्या तर त्यातून पुन्हा मतदारांच्या मानसिकतेवर या सगळ्याचा परिणाम होणार आहे, प्रचारामध्ये याचा उपयोग करून घेतला जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या इतर बाबींचा विचार करता निवडणूक आयोग हा या 15 मार्चपर्यंत निवडणुका जाहीर करू शकेल अशी माहिती आपल्याला मिळते। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।